नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या या कंप्लीट एज्युकेशन अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जाहिरातीपासून तर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नापर्यंत संपूर्ण माहिती मिळेल। आपण आज पाहणार आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 मध्ये सुरू झालेल्या नवीन सर्व जिल्ह्यांची माहिती आणि त्यासोबतच या पदाकरिता आवश्यक असलेले ते म्हणजेच अर्ज भरण्याचा कालावधी, वय किती असावे, उंची किती असली पाहिजे, शैक्षणिक पात्रता काय काय असायला पाहिजे, परीक्षा होणार की नाही, ग्राउंड कसे राहणार, वेतन किती मिळणार, कागदपत्रे कोणते कोणते आवश्यक असणार, तांत्रिक गुण कशा प्रकारचे मिळणार, या संपूर्ण घटकाची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहे। पहा मित्रांनो, माहितीपत्रक दिलेले आहे। प्रत्येक जिल्ह्याचा तुम्ही जेव्हा नोंदणी कराल त्या नोंदणी करताना त्या जिल्ह्याच्याच बाजूने तुम्हाला एक PDF मिळेल, जिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल। पण तुमचा वेळ वाचवावा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी स्पष्टपणे समजावी म्हणून आपण हा व्हिडिओ पाहत आहे। तर पहा, एक महत्त्वाचं म्हणजेच होमगार्ड या संघटनेचे जे महत्त्वाचे उद्देश आहे ते आहे म्हणजे देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याचे, कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे। आणि याच संघटनेचा भाग तुम्हाला जर बनायचं असेल तर तुम्हाला खालील दिलेल्या सर्व महत्त्वाची माहिती माहीत असणं आवश्यक आहे। त्यामध्ये सर्वात आधी येते होमगार्डचे सदस्यत्व। आता होमगार्ड या पदाचे सदस्यत्व कसं असते तर महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे। या संघटनेचे सदस्य होणे म्हणजेच कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही, तर हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जात असून या संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58व्या वर्षापर्यंत पुन्हा नोंदणीकृत करता येते। आता या पॉईंटवर तुम्हाला वाटले असेल की आपली जे कर्तव्य आहे आणि सोबतच आपला जे वेतन राहणार ते कसे राहणार, तर आपण पुढे पाहणारच आहे। तर पहा मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे होमगार्ड सदस्याचे कर्तव्य। तर होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही। तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जेव्हा पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे, पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई, महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात। ठीक आहे, तर जेव्हा कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता आवश्यकता असेल तेव्हा होमगार्ड सदस्यांना कर्तव्ये दिली जातात आणि जेव्हा कर्तव्ये दिली जातात त्याचप्रमाणे त्यांना देय भत्ता असतो। होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता व 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो। तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता व 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्तासुद्धा दिला जातो। तर यावरूनच तुमचे जे महत्त्वाचे माइंडमध्ये क्वेश्चन असतील ते क्लिअर झाले असतील मित्रांनो। तर आपल्या सदस्यत्व कसे दिले जाते तर तुम्ही ते पाहिलेलंच आहे। जेव्हासुद्धा आवश्यकता असेल कायदा व सुव्यवस्थेसाठी आपल्याला कर्तव्य दिले जाते आणि जेव्हा आपल्याला कर्तव्य दिले जाते त्यानुसारच आपल्याला देय भत्ता असतो। सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजेच होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या, कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या, आदेशाचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांना मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 नुसार कलम 7(1) अन्वये बडतर्फ किंवा 250 रुपये इतका दंड किंवा 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद केलेली आहे। पहा, होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही। ठीक आहे, पण सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही प्रकारचे इतर मार्गाचा अवलंब करू नये, ज्यामध्ये काय सर्वकरिता कोणत्याही लाच पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्तीस तुम्ही अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, संबंधित जिल्हा किंवा माननीय जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक संबंधित जिल्हा यांच्याशी संपर्क साधावा। पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे। सैनिक गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण घेण्याचा फायदा हा तुम्हाला होमगार्ड सदस्यत्वामध्ये होतो। दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण दिले जाते। तर पुढचा पॉईंट आहे प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी तुम्हाला या सदस्यत्वामध्ये मिळते। पुढचा महत्त्वाचा फायदा मित्रांनो,
गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार किंवा पदके मिळण्याची संधी तुम्हाला मिळते. आणि शेवटचा महत्त्वाचा आहे म्हणजे स्वतःचा व्यवसाय किंवा शेती इत्यादी सांभाळत तुम्ही देशसेवा करण्याची संधी घेऊ शकता. तर तुम्ही जर होमगार्ड सदस्यत्व स्वीकारले तर त्यासोबतच तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय किंवा शेती करू शकता. पुढे आहे महत्त्वाची माहिती म्हणजेच होमगार्ड नोंदणीचे नियम व अटी. आधी येते होमगार्ड पात्रतेचे निकष. तर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्हाला कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक पात्रता. तुमचे जे वय आहे ते 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत असायला पाहिजे. दिनांक 31/7/2024 पर्यंत. ठीक आहे. तर 31/7/2024 पर्यंत तुमचे 20 वर्ष पूर्ण झालेले असावे किंवा तुम्ही 50 वर्षाच्या आत असायला पाहिजे. उंची आहे पुरुषांकरता 162 सेंटीमीटर, महिलांकरता 150 सेंटीमीटर. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे छाती फक्त पुरुष उमेदवाराकरता न फुगविता किमान 76 सेंटीमीटर भरायला पाहिजे. कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगविणे आवश्यक आहे. तर हे होते मित्रांनो शैक्षणिक पात्रता व शारीरिक पात्रताची माहिती. पुढची महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजेच आवश्यक कागदपत्र. यामध्ये रहिवासी पुरावा, आधार कार्ड व मतदान कार्ड दोन्ही अनिवार्य आहेत. दुसरा आहे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजेच आपले 10वीचे पास झालेले प्रमाणपत्र, मार्कशीट. तिसरा आहे जन्मदिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला. चौथे महत्त्वाचे कागदपत्र आहे तांत्रिक अर्हता धारणकर्ता असल्यास तत्सम प्रमाणपत्र. पाचवा महत्त्वाचा पॉईंट आहे खाजगी नोकरीकरिता असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र. जर तुम्ही खाजगी नोकरी कुठे करत असाल आणि तुम्हाला होमगार्ड पदासाठी सदस्यत्व घ्यायचे असेल तर तुम्ही जिथे खाजगी नोकरी करत आहात तिथे तुम्हाला मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल, ज्यामध्ये असेल की तुम्ही ही नोकरी करताना सुद्धा होमगार्ड पदाकरता तुम्ही जे कर्तव्य बजावाल त्यावेळेस तुम्हाला कार्य करता येईल. आणि शेवटचं म्हणजेच 3 महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. तर अतिशय सोपी असे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो. तर हे जवळपास सर्वांजवळ असतीलच. तर याआधी आपण जे पाहिले की ज्या ज्या जिल्ह्याची नोंदणी सुरू झालेली आहे त्या सर्व जिल्ह्यामधील विद्यार्थी मित्रांनी तुमची नोंदणी या कागदपत्रानुसार करू शकतात. आणि वरील दिल्याप्रमाणे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही नक्कीच नोंदणी करावी. पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 करता लागणाऱ्या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते पाहूयात. पहिला पॉईंट आहे मित्रांनो पुरुष उमेदवाराकरता 1600 मीटर धावणे. आणि याच धावण्याकरता ही खालीलप्रमाणे गुणवत्ता यादी दिलेली आहे. ठीक आहे. तर गुणवत्ता तक्तेमध्ये यामध्ये पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणेमध्ये जर उमेदवार 5 मीटर 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर पोहोचला, म्हणजेच यापेक्षा कमी वेळेत जर 1600 मीटर धावणे पूर्ण केले तर त्या व्यक्तीला 20 गुण मिळतील. 5 मिनटं 10 सेकंद ते 5 मिनटं 30 सेकंद जर या वेळेच्या दरम्यान व्यक्ती पोहोचला तर त्याला मिळेल 18 गुण. म्हणजेच तुम्हाला 20 सेकंदाचा फरकाने जर तुम्ही पोहोचले तर तुमचे 2 मार्क कमी होतील. नंतर आहे 5:30 ते 5:50 तर इथे होतील तुमचे 16 गुण. याचप्रमाणे प्रत्येक 20 सेकंदानंतर तुमचे दोन गुण कमी होत जातील. जास्तीत जास्त 7 मिनटं 30 सेकंदापर्यंत तुम्ही पोचायला हवे. पण खाली एक सूचना दिलेली आहे महत्त्वाची, ती म्हणजेच धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान 10 गुण मिळविणे आवश्यक राहील. पण तुम्हाला किमानकडे न लक्ष ठेवता तुम्हाला कमालकडे लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त गुण घ्यावे लागतील. पहा पुढची चाचणी आहे ती आहे म्हणजेच गोळाफेक. तर पुरुष उमेदवाराकरता गोळाफेकचे वजन 7.260 किलोग्रॅम राहणार, ज्यामध्ये 7.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांब जर गोळा फेकला तर तुम्हाला मिळतील 10 गुण. जर तुम्ही 7.90 ते 8.50 या दरम्यान गोळा फेकला तर तुम्हाला मिळतील 9 गुण. जर तुम्ही 7.30 ते 7.90 या दरम्यान जर गोळा फेकला तर तुम्हाला मिळतील 8 गुण. आणि याचप्रमाणे तुम्ही जितक्या कमी अंतरावर गोळा फेकाल तेवढेच तुमचे गुणसुद्धा कमी होतील. तर ही झाली दुसरी शारीरिक चाचणी. यामध्ये आहे महिला उमेदवार 800 मीटर धावणे गुण तक्ता, ज्यामध्ये महिला उमेदवार 800 मीटर धावणे असतील आणि 2 मीटर 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर 800 मीटर पूर्ण केले तर त्यांना मिळणार 25 गुण. 2 मीटर 50 सेकंद ते 3 मीटर 2 मिनिट 50 सेकंद ते 3 मिनिट या दरम्यान जर उमेदवार पोचले तर त्यांना मिळेल 22 गुण. आणि जेवढा वेळ लागेल त्याचनुसार आपली वेळसुद्धा कमी होत जाईल आणि गुणसुद्धा कमी होतील. जेवढा जास्त वेळ लागेल त्यानुसारच गुणसुद्धा कमी होत जातील. आणि ज्याप्रमाणे पुरुष उमेदवाराकरता 1600 मीटरमध्ये सूचना दिली होती त्याचप्रमाणे इथे सुद्धा आहे. धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान
10 गुण मिळविणे आवश्यक आहे. आणि इथं सुद्धा माझी सूचना आहे की तुम्हाला किमानकडे लक्ष न ठेवता कमालकडे लक्ष ठेवावे लागेल, म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त गुण घ्यावे लागतील. पुढची महत्त्वाची शारीरिक चाचणी आहे ती म्हणजेच महिला उमेदवाराकरता गोळाफेक. तर यामध्ये गोळाफेकचे वजन राहणार 4 किलोग्रॅम आणि 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर जर गोळा फेकला तर त्यांना मिळणार 10 गुण. 5.50 ते 6 मीटर दरम्यान फेकला तर मिळणार 8 गुण. तर याचप्रमाणे जितक्या कमी अंतरावर गोळा फेकला जाईल त्यानुसार गुणसुद्धा कमी मिळतील. आता इथे महत्त्वाची सूचना दिलेली आहे. तर उमेदवाराला जास्तीत जास्त 3 संधी दिले जातील आणि अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल. म्हणजेच तुम्ही 3 वेळा गोळा फेकू शकता आणि त्या 3पैकी ज्या गोळा फेकण्यात अंतर जास्त असेल तेच तुमचे अंतर ग्राह्य धरल्या जाईल. नंतर आहे गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. म्हणजे समजा जर अशा मीटरनुसार रेषा लावलेल्या असतील आणि समजा या रेषेवर गोळा पडला तर वरच्या रेषेचे तुम्हाला गुण दिले जातील. तर ही खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. आणि सोबतच गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरता उमेदवारांना किमान 4 गुण मिळणे आवश्यक आहे. पण आपल्याला किमान पाहिजे का? नाही, आपल्याला कमाल गुण पाहिजेत. म्हणजेच जास्तीत जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 करता जे तुम्ही तांत्रिक अर्हता गुण मिळवणार आहात त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या अटी आहेत ते पाहू शकता. तर तांत्रिक अर्हता गुण प्राप्त करण्याकरता एकूण 10 गुण आहेत आणि त्यामध्ये पहिली अट आहे तुम्ही ITI पास असणे आवश्यक आहे. जर तुम्ही आता हे 7 अटी आहेत, या 7 अटीपैकी जर तुम्ही एक अट पूर्ण केली तर तुम्हाला मिळेल 2 गुण. तुम्ही 4 अटी पूर्ण केल्या तर मिळेल 5 गुण. तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्या तुम्हाला मिळतील 10 गुण. तर पहा अटी कोणत्या आहेत. तर दुसरी अट आहे खेळामध्ये प्रावीण्य. म्हणजेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही प्रावीण्य प्राप्त असाल तर तुम्हाला ही अट ग्राह्य धरल्या जाईल. तिसरी आहे माजी सैनिक. जर तुम्ही माजी सैनिक असाल तरीसुद्धा तुम्ही तांत्रिक अर्हतेमध्ये येऊ शकता. चौथी अट आहे NCCमध्ये B प्रमाणपत्र. 5वी अट आहे NCCमध्ये C प्रमाणपत्र. 6वी अट आहे नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्रधारक हे सुद्धा तांत्रिक अर्हतेमध्ये ग्राह्य आहेत. आणि 7वं आहे जड वाहन चालक परवानाधारक. जर या 7ही अटी तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला 10पैकी 10 तांत्रिक गुण मिळतील. आणि जर तुम्ही 2, 3, 4 अटी पूर्ण करत असाल तर त्याचप्रमाणे तुम्हाला 2, 3, 4, 5 असे गुण मिळतील. तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी, महत्त्वाची सूचना आहे की शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच तांत्रिक अर्हताचे गुण विचारात घेतले जाईल. म्हणजेच तुमची आधी शारीरिक क्षमता चाचणी होईल, नंतर तुमचे तांत्रिक अर्हताचे गुण ठरविले जातील. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती होती मित्रांनो. ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. सर्व जे होमगार्ड भरतीकरता आपली नोंद करत आहेत त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे की उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे किंवा पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. हे माहिती खूप महत्त्वाची लक्षात ठेवायची मित्रांनो. तुम्ही ज्या भागातील रहिवासी आहात त्याच भागमध्ये तुम्हाला पोलीस ठाणे अंतर्गत तो तुमचा भाग येतो तिथेच तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही जर तुमचा जिल्हा सोडून इतर कोणत्याही जिल्ह्यात अर्ज केला तर तो अर्ज बाद ठरवला जाईल. तर ही होती खूप महत्त्वाची माहिती जी तुम्ही नोंद करताना तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला होमगार्ड भरतीकरता कोणत्याही प्रकारची जर काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून त्या अडचणीचे आपण समाधान काढू शकू. आणि सोबतच आपण या चॅनलवर जाहिरातीपासून ते परीक्षेपर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी घेत असतो. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.